जामखेड शहरात महावीर जयंतीनिमित्त महावीरांची प्रतिमा सजवलेल्या वाहनातून सवैद्य शोभा मिरवणूक सकाळी 8च्या सुमारास काढण्यात आली। यावेळी जय जय महावीर यांच्या जयघोषाने जामखेड शहर दणाणले। शांतिदूत योगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी मासा हे 64 साधू संतांसह जामखेडमध्ये आगमन झाले। त्यांच्या उपस्थितीमध्ये महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या कार्यक्रमास मुंबई, पुणे, संभाजीनगर, बीड, हैदराबाद, सुरत व राजस्थान येथील जैन बांधवांनी हजेरी लावली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व सर्व ट्रस्टी तसेच सकल जैन समाज जामखेड यांनी खास परिश्रम घेतले। परिवार खुद को होश में लाए, नशे को हाथ न लगाए। जो नशे को अपनाएगा पूरा जीवन पछताएगा। जय जिनेंद्र। तो सन्मति, संतों से सन्मति प्राप्त हो जाए। भगवान महावीर तो खुद सन्मति ही थे। तो सन्मति प्राप्त हो, अच्छे ज्ञानी संतों के पास कुछ सुना जाए, पढ़ा जाए, समझा जाए तो संभव है सन्मति, सद्बुद्धि, सज्ञान की प्राप्ति हो जाए। तो ग्रंथ हैं, संत हैं और पंथ भी अनेक हैं। अनेक लोग अलग अलग पथों पर, पंथों पर चलने वाले होते हैं। कई बार अनेक पंथ एक जगह जाकर के मिल जाते हैं, मंजिल एक हो जाती है। अब अहमदनगर से बीड़ जाना है, संभवतः मार्ग तो अनेक हैं, पर कोई रास्ता ले लो, कई रास्ते फिर आखिर वो एक जगह मिल जाते हैं। तो पंथों में मतभेद भी होते हैं, हो सकते हैं, अभेद भी हो सकता है। हम भेद को भी देख सकते हैं और अभेद को भी देख सकते हैं। भेद को देखना शुरू करें, भेद करते जाओ तो व्यवहार नए, सात नए हैं, नैगम संग्रह व्यवहार। व्यवहार का काम तो भेद है, भेद भेद भेद। संग्रह नए की दृष्टि से चले तो अभेद 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 भी दिखाई दे सकता है। तो यह भेदा भेद अनेकांत की बात साध्वी वरिया ने प्रस्तुत की। तो अनेकांत में भी देखेंगे तो भेद भी है, अभेद भी। भेद भी एक सच्चाई है तो अभेद भी सच्चाई हो सकती है। हम अनेकांत के दृष्टिकोण को रखें। दृष्टिकोण हमारा अनेकांतवादी हो जाए भी, किस अपेक्षा से क्या बात कही गई है, इस अपेक्षा से यह बात है और इस अपेक्षा से यह बात है। गुरु जी थे तो थोड़ा सर्दी का समय बीत गया और ये अप्रैल मई का समय आ गया। आज आपल्या जामखेड मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होत आहे आणि आपले राष्ट्रीय संत श्रमणजी महाराज साहेबच्या सानिध्यामध्ये आणि त्यांच्याबरोबरचे साधारण 80 ते 100 साधू आणि साध्वीजी त्यांच्या सानिध्यामध्ये होतोय। हा इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेला अशी घटना आहे आणि या घटनेमुळं अशामुळं की जामखेडमध्ये जे भूमी पावन झालेली आहे आणि महाराज साहेबच्या चरणस्पर्श पण सगळ्यांचा झाल्यामुळं खूप समाधानाने जामखेडमध्ये वातावरण तयार झाले। ह्या निमित्त महावीर जैन कल्याणच्या दिवसानिमित्त मी सर्व जैन बांधव सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज 21 एप्रिल 2024 रोजी महावीर जयंतीनिमित्त
राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांचे जामखेड येथे आगमन झालेले आहे। महाश्रमणजी महाराज हे जैन समाजाचे तेरपंथ आचार्य असून यांच्या पदस्पर्शाने आपली जामखेड भूमी ही पावन झाली आहे आणि या ठिकाणी महावीर जयंतीचा हा सुवर्णयोग जामखेडकरांना अनुभवायला भेटला। असंच या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आणि विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी मिळून महावीर जयंतीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात सकल जैन समाज व जामखेडमधील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दिली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो आणि महावीर जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा। गेल्या 8 ते 10 महिन्यापासून आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांनी मानवता व व्यसनमुक्ती हा उपदेश घेऊन संपूर्ण भारतामध्ये भारत भ्रमण करत असून 6000 किलोमीटरची पायी यात्रा चालून जनजागृती करत आहे। तर ही जनजागृती संपूर्ण अखंड भारतासाठी आहे व भारतामधील युवा पिढी आणि जे काही वयस्कर सर्व पिढी आहे ही व्यसनमुक्त झाली पाहिजे, हा भारत व्यसनमुक्त झालं पाहिजे, ही प्रमुख त्यांची उपदेश असून या उपदेश घेऊन ते संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करत आहे। प्रत्येक तालुका जिल्हा अनेक ठिकाणी त्यांनी जाऊन उपदेश केला आहे। तर इतके मोठे संत आज जामखेडमध्ये आले हे आपले सर्वांचे भाग्य आहे। हा सुवर्ण क्षण आहे का ते महावीर जयंतीनिमित्त या ठिकाणी आले आहेत। तर सर्वांना मी महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।